आता मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे जाईल. अत्यंत साधारण प्रश्न आहे, पण विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर सर मतदान नोंदणी करायची असते. का करायची? तर निवडणुकीमध्ये मतदान करता यावं म्हणून मतदार यादीत नाव नोंदवायचं. आता का करायची या संदर्भात वेगळा प्रश्न कदाचित तरुणांना असेल, आम्ही का करू मतदान, त्याचंही उत्तर आपल्याला सर देतीलच. पण हां, तोच प्रश्न आहे की समजा मी एक तरुण विद्यार्थी आणि माझी इच्छा नाही आहे किंवा मला माहीत नाही का करायचं, तर हा एक ठणकावून तरुणांच्या वतीने प्रश्न विचारला जातो की मतदान का करायचं. याविषयी तुम्ही तरुणांना, विद्यार्थ्यांना काय सांगाल? धन्यवाद. या ठणकावून प्रश्नाला ठणकावून उत्तर असं आहे, मतदान का करायचं नाही. प्रश्न आहे मतदान का करायचं, त्याचं उत्तर आहे का करायचं नाही. आपण भारतामध्ये लोकशाही प्रजासत्ताक ही शासन व्यवस्था आपण अंगीकारलेली आहे आणि लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा भाग बनण्यासाठी, जसं आत्ता सरांनी सांगितलं, लोकशाही समृद्ध करण्यासाठी, बळकट करण्यासाठी, सुजान करण्यासाठी आपण त्या लोकशाहीचा भाग असलं पाहिजे. आता ज्या पथनाट्यातूनही तो संदेश दिला गेला, खरं तर मी असं म्हणेन, या पथनाट्यातून मला जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याचं उत्तर ऑलरेडी याच माझ्या सहकारी मित्रांनी, विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. मतदान का करायचं आहे, तर लोकशाही समृद्ध करण्यासाठी करायचं आहे, असं पथनाट्यातून संदेश दिला गेला. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, हेही ब्रीद आपणच सांगितलेलं आहे. मग जर असं असेल आणि हा आपल्या कर्तव्याचा भाग असेल, आपल्या जाणतेपणाचा भाग असेल, आपल्या सुजानपणाचा भाग असेल, तर मतदान का करायचं नाही हे त्याचं उत्तर आहे. मतदान हे केलंच पाहिजे. बरं, मतदान हे केलंच पाहिजे हे असेल तर मग ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, हे प्रश्न आपोआपच समोर उभे राहतात. आपल्याला आत्ताच सरांनी सांगितलं, सगळ्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे, तुमच्या स्वतःच्या वाचनातून आलेलं आहे की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणी करता येऊ शकते. यावर्षी भारत निवडणूक आयोगानं त्यापुढे एक पाऊल पुढं जाऊन ॲडव्हान्स पद्धतीनं नाव नोंदणी करण्याच्या संदर्भातली तरतूद काय आहे हेही सांगितलं. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणीसाठी कुठला फॉर्म असावा, कुठला फॉर्म आपण भरून दिला पाहिजे, याच्या संदर्भातली माहिती दिली. पथनाट्यातून त्यातला फरकही सांगितला गेला. वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातूनही आपण तो फरक सांगतो आहे. तर या सगळ्याचा परिपाक असाच आहे की 18 वर्ष झाल्यानंतर आपण आपलं मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं पाहिजे आणि ते नोंदवण्यासाठी आपल्याला योग्य तो फॉर्म भरून दिला तर ते नाव नोंदवलं जातं आणि त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे दिले तर ते नाव नोंदवलं जातं. खरं तर लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं की आपण एक दिमागदार लोकशाहीचा भाग आपल्याला बनायचा असेल तर आपण अत्यंत बुद्धिचातुर्यानं म्हणा, बुद्धिप्रामाण्यवादानं म्हणा, आपल्याला लोकशाही व्यवस्थेकडे बघण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. सरांनी फार एक चित्र सांगितलं, विदारक म्हणता येऊ शकेल असं चित्र आपल्यासमोर उभं केलं. लोकशाही व्यवस्थेमध्ये 18-19 या व्यवस्थेमध्ये साधारणपणाने 3.5% आपलं डेमोग्राफिक कंट्रीब्युशन असताना त्यापैकी फक्त 0.35 एवढं जर आपलं मतदार यादीमध्ये रिप्रेझेंटेशन असेल तर त्यामध्ये आपल्याला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. आणि हा टप्पा गाठणं फक्त सरकारी माध्यमातून होणार नाही. प्रयत्न निश्चितपणानं करू, 100% प्रयत्न करू, त्यापेक्षा पुढे जाऊन प्रयत्न करू, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोच आहोत. मात्र जोपर्यंत या वर्गातून सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही, फॉर्म भरून दिले जाणार नाही आणि त्या फॉर्म भरून दिल्याच्यानंतर त्याचे मतदार यादीमध्ये नाव होणार नाही, तोपर्यंत हा आकडा वाढणार नाही. आणि ही सर्वस्वी तुमची आणि माझी, आपली सर्वांचीच एक सामूहिक जबाबदारी आहे. आपल्याला नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा, फॅसिलिटेशन, आवश्यक ती माहिती पुरवणं आमचं निश्चितपणानं कर्तव्य आहे. पण त्याचसोबत आपणही तो फॉर्म घेणे आणि तो भरून सर्व पुराव्यानिशी परत देणे हे आपलंही कर्तव्य आहे. माझं जे ऑब्झर्वेशन आहे, कदाचित आपल्यापैकी काहींना पटणार नाही, ते असं आहे, समाजातल्या या वर्गामध्ये 18-19 बद्दल मी विशेषत्वानं बोलेन
की या वर्गामध्ये ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी जी उत्सुकता असते, कदाचित ती उत्सुकता मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी असत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. कदाचित आपण त्यामध्ये काहीजण सहमत व्हाल, सहमत होणार नाही. परंतु तीच जागरूकता, तीच अँझायटी, तेच उत्साह, तो जोश जर आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी दाखवला तर निश्चितपणानं सरांनी जी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपल्या मतदार यादीमध्ये यंगिस्थांचं प्रमाण 18-19 किंवा 20-29 याचं प्रमाण निश्चितपणानं वाढायला मदत होऊ शकणार आहे. या मतदार यादीच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी म्हणजे कुठल्या घटकांचं आत्तापर्यंत या मतदार यादीमधलं प्रतिनिधित्व कमी होतं, त्यांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आणि त्यातला महत्त्वाचा घटक आपण आहात. आणि आपल्या माध्यमातून समाज जागृती, कुटुंब जागृती म्हणा किंवा या सर्वाच्या माध्यमातून आपल्याला हा एक एकत्रित जो ऑब्जेक्ट आहे, उद्दिष्ट आहे, ते आपल्याला गाठावं लागणार आहे. मला वाटतं परत एक वेळा त्या प्रश्नाचं उत्तर, एवढी चर्चा झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर की मतदान का करावं याचं परत शेवटी मी समारोप अशाच अर्थानं करेल की मतदान का करू नये जर ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य असेल आणि आपल्या लोकशाही व्यवस्थेतला आपलं जे प्रतिनिधित्व, आपली जी इच्छा आहे, कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे, ती परिपूर्ण करण्याच्या अनुषंगानं आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी त्या पद्धतीनं काम करावं. यासाठीचा जो आपला चॉईस आहे, तो चॉईस जर एक्झरसाईज करायचा असेल तर मतदान हे करावंच नव्हे, केलंच पाहिजे, असं मी आग्रहानं निवेदन करेन. पुढे मी अशोक शिनगारे जिल्हाधिकारी साहेब यांना प्रश्न विचारतो. मतदार नोंदणी कार्यालयातून जेव्हा अर्ज नाकारला जातो तर मतदाराला त्याविरुद्ध अपील करता येतं का? आणि जर अपील करायचं असेल तर ते कोणाकडे करता येईल? येस, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आपण मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आणि सर्व पुरावे जर सोबत दिले, रहिवासाचा, वयाचा आणि राष्ट्रीयत्वाचा पुरावा द्या म्हटल्यामुळे आणखी काही जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाले. सर, आता हा नवीन पुरावा काय द्यायचा आहे? आपण बाय बर्थ राष्ट्रीयत्व मिळतं आपल्याला जन्मानं, त्यामुळे त्याचा वेगळा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. वयाचा आणि रहिवासाचा पुरावा दिला तरी ह्या दोन गोष्टी पुरेशा आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाव नोंदणी हमखास 100% केली जाते. माझ्या आत्तापर्यंतच्या 28 वर्षाच्या 29 वर्षाच्या सेवेमध्ये मतदार नोंदणीचा अर्ज नाकारला म्हणून अपील जिल्हाधिकाऱ्यांकडं मी जिल्हाधिकारी नसताना किंवा खालच्या पदावर असतानाही कधी झालं नाही किंवा इथं आल्यानंतरही कधी झालेलं नाही. परंतु कायदेशीर तरतूद निश्चितपणानं आहे. तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत, या देशाचे नागरिक आहात, राष्ट्रीयत्व या देशाचं आहे, 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत, रहिवासाचा पुरावा आहे, आपण मतदार नोंदणीचा अर्जही केलेला आहे आणि याच्या उपरही तुमचं मतदार यादीत नाव येऊ नये यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक समजा तुमचा अर्ज नाकारला असेल तर त्याच्याविरुद्ध आपल्याला कायद्यानं दाद मागता येऊ शकते. पहिला अपील जिल्हाधिकाऱ्यांकडे केलं जाऊ शकतो, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी. आणि त्याही अपिलामध्ये जर आपल्यासारखा निर्णय झाला नाही, आपले सगळे पुरावे असताना, तर आपण राज्याचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत सर, माझ्या समोर जे बाजूला जे बसलेले आहेत सर देशपांडे सर, त्यांच्याकडं आपल्याला अपील करता येऊ शकतं. परंतु सगळ्या निवडणूक यंत्रणेचा नव्हे, भारत निवडणूक आयोगाचाही साधारणपणाने नव्हे विशेषत्वानं हाच आग्रह आहे, हाच नियम आहे, हाच संदेश आहे की मतदार नोंदणी ही सर्वसमावेशक असावी. जे पुरावे असतील त्यांचं हमखास मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं गेलं पाहिजे. त्यामुळे अपिलाची तशी वेळ येणार नाही. आपण पुरावे दिले तर 100% त्याचं नाव नोंदवलं जाईल मतदार यादीमध्ये, अशी शाश्वती किंवा हमी देण्यासारखी परिस्थिती निश्चितपणानं आहे. खरं तर अभिषेक इथं बसल्या सगळ्या युवा मित्रांचं प्रतिनिधित्व करत खूप चांगले प्रश्न विचारलेत त्याने आत्तापर्यंत. तुमच्या सगळ्या प्रश्नाला त्याच्या माध्यमातून माहिती मिळवण्याच्या अनुषंगाने त्यानं वाचा फोडलेली. फक्त आता मी प्रश्न विचारणार आहे अभिषेकला. आता नाही, असं घाबरून जायचं काही कारण नाही. मी प्रश्न असा विचारणार आहे की इतके आज जो आपला लोकशाहीचा संवाद चालू आहे, त्या संवादामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. आपल्याला हा विषय मतदाराची नोंदणी आणि निवडणुकीतला आपला सहभाग हा निश्चितपणानं
कॅज्युअली घ्यायचा विषय नाही, फार गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. आपल्या जीवनाशी, आपल्या समाजाच्या जीवनाशी, लोकशाहीशी, देशाशी निगडीत असलेला हा भाग आहे. हे कर्तव्य, राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते जसं सीमेवर सैनिक जेवढ्या तन्मयतेनं देशसेवा करतात त्याच इक्विव्हॅलन्सचा हा आपला कर्तव्य आहे. त्यामुळे आपण तेवढ्याच गांभीर्याने त्याला घेतलं पाहिजे. माझा प्रश्न आपल्याला अभिषेक असा आहे, घाबरू नका, मी फक्त एवढंच विचारणार आहे आपल्याला की आपल्यासारख्या युवा मतदार जे आता येणार आहेत ते स्वतःची तर मतदार नोंदणी करणारच आहेत, परंतु जे लॅटरल जो नेटवर्किंग म्हणतो आपल्यासोबत आपण स्वतःसाठी काही असं उद्दिष्ट ठरवून घेणार का की माझे मित्र ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत मात्र त्यांची मतदार यादीत नाव नाही आहे, अशा किमान काही 10, 20, 25चं आपण स्वतःसाठी काही उद्दिष्ट ठरवून घेणार आहोत का? या महाविद्यालयातलं असेल, बाकीच्या महाविद्यालयातलं असेल, राहतो त्या परिसरातलं असेल, असं काही करणं शक्य होईल का किंवा असा आपला काही मानस आहे का? धन्यवाद सर. नक्कीच मगाशी आमच्या प्राचार्य जसं म्हणाल्या की आम्ही सर्वच एकमताने आणि एकदिलाने करतो आणि त्यांच्या या वाक्याला समर्पकता मी नक्कीच देईल आणि मला देखील आवडेल. आणि आता तुम्ही मार्गदर्शन करणार असाल तर नक्कीच 25 काय 50चा टप्पा देखील आम्ही गाठू आणि सर्वांना सोबत घेऊन नक्कीच लोकशाही बळकटीकरणाकडे पुढे वाटचाल करू हे मी आपल्याला आश्वासन देतो. 50चा टप्पा म्हणजे प्रत्येकानं 50 असा आहे, सगळ्यात मिळून 50 नव्हे. नक्की सर, नक्की. धन्यवाद.